राज्यातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी अर्थात SIR मोहिमेच्या आकडेवारीनं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या मोहिमेत राज्यातील तब्बल 2,07,00,000 मतदारांनी गणना प्रपत्र जमा केलेलं नसल्याचं समोर आलं. त्यामुळे आगामी काळात अनेक विधानसभा मतदारसंघांमधील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. राज्यातील 9,78,54,000 मतदारांपैकी 7,71,50,000 मतदारांच्या गणना प्रपत्रांचं डिजिटायझेशन पूर्ण झालं आहे, तर सुमारे 2,07,00,000 मतदारांचं गणना प्रपत्र अद्याप जमा झालेलं नाही. यामध्ये 75,52,000 मतदार त्यांच्या पत्त्यावर आढळून आले नाहीत, तर 76,80,000 मतदार कायमस्वरूपी स्थलांतरित झाल्याचं आढळलं आहे. तसंच मतदार यादीत 34,81,000 मृत मतदारांची नावं आढळली असून 17,63,000 मतदारांची अन्यत्र नोंदणी किंवा दुबार नोंदणी असल्याचं समोर आलं. दरम्यान 90हून अधिक विधानसभा मतदारसंघांमध्ये 25% अधिक मतदारांनी गणना प्रपत्र जमा केलेलं नाही आहे. त्यामुळे 31 ऑगस्टला जाहीर होणाऱ्या प्रारूप मतदार यादीत या मतदारांची नावं वगळली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूरसह राज्यातील अनेक महत्त्वाच्या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. नागपूरमधील अनेक मतदारसंघांमध्ये 35 ते 40% मतदारांनी प्रपत्र जमा केलेलं नसल्याचं समोर आलं. तर नाशिक, मराठवाडा आणि विदर्भातील काही मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदारांनी SIR प्रक्रियेकडे पाठ फिरवल्याचं आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. त्यामुळे 31 ऑगस्टला जाहीर होणाऱ्या प्रारूप मतदार यादीकडे आता सर्वांचं लक्ष लागलं असून या फेर तपासणीमुळे मतदारसंघांमधील राजकीय समीकरणांवर नेमका काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. द पोलीस न्यूजसाठी अशरफ खान, मुंबई.